अवैध दारू विक्री व हातभट्टी निर्मितीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. एकूण 89,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूर जिल्ह्यात अवैध दारू विक्री व निर्मिती विरोधात पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने उपविभाग लातूर ग्रामीण हद्दीत दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेने 2 ठिकाणी प्रभावी कारवाई करून मोठ्या प्रमाणावर अवैध दारू जप्त केली आहे. पहिली कारवाई पोलीस ठाणे मुरुड हद्दीतील माटेफळ गावातील अण्णाभाऊ साठे चौक परिसरात करण्यात आली. एक इसम बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस पथकाने सकाळी 9 वाजेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत गोविंद दिगंबर खोसे यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून अवैध दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे माटेफळ शिवारातील तळ्याजवळ दुसरी कारवाई करण्यात आली. यावेळी एका संशयिताला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून 6 प्लास्टिक मध्ये साठवलेले रसायन आणि हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण 89,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान दारूचा नमुना घेऊन उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट करण्यात आला. सदर कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या निर्देशान्वये अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आणि पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली आहे. या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे आणि मुरुड पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी होते. या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.